दत्तात्रेय भगवान व समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवर्य हरिभक्तपरायण भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड देवस्थान यांच्या प्रेरणेने पाईपलाईन रोड येथील संत किसनगिरी नगर येथे गुरुदत्त भक्तिधाम येथे सद्गुरू किसनगिरी बाबा यांची पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। गुरुदत्त भक्तिधाम मंदिरात सोहळ्याचे 12वे वर्ष आहे। गुरुदत्त भक्तिधाम मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। सकाळी 6 ते 8 या वेळेत भगवान दत्तात्रेय अभिषेक, नित्य पूजा व आरती, सकाळी 9 ते 12 या वेळेत श्री किसनगिरी विजय ग्रंथ पारायण करण्यात आले। दुपारी 12 वाजता सद्गुरू दत्तात्रेयांची महाआरती करण्यात आली। महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। रात्री 9 ते 11 या वेळेत हरिभक्तपरायण गोरक्षनाथ दुतारे महाराज यांचा भजन संध्याचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमास पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड, सावेडी नगर शहर, किसनगिरी नगर, वाणी नगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोहळ्यामध्ये अनेक भाविकांचं योगदान आहे। आदरणीय साळुंखे साहेबांचं या ठिकाणी आज पुण्यतिथीच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून अन्नदानाचं जे काही कार्य आहे ते आदरणीय साळुंखे साहेब तथा त्यांचं संपूर्ण कुटुंब मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी करत आहे। आणि या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्तानं दरवर्षी आपण पाहतो परिसरातील आणि बाबांच्यावर श्रद्धा असणारे अनेक भाविक या ठिकाणी वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचं योगदान या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये समर्पित करत असतात। पैशाच्या स्वरूपात असेल, श्रमदानाच्या स्वरूपात असेल, आमच्या महिला भगिनी या परिसरामध्ये सजावट करण्यासाठी म्हणजे रांगोळीच्या निमित्ताने असेल, सभामंडप आणि हा संपूर्ण परिसर स्वच्छ कसा राहील की जे बाबांना अभिप्रेत आहे असं सर्व भक्त मंडळी मिळून बाबांच्या कृपाशीर्वादाने, बाबांच्या कृपेनं आपण हे कार्य गेले 12 वर्षापासून न चुकता या ठिकाणी करत आहोत। सर्वांना विनंती आहे की आपल्या कर्मधर्म संयोगाने आपल्या परिसरामध्ये जणू स्वर्गच अवतरलेला आहे आणि या स्वर्ग अवतरण्याची प्रक्रिया जी सुरू झालेली आहे ती बाबांच्या आशीर्वादाने आपल्या संजीवहंस ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी गुरुसदन, बाबांनी म्हणतात त्याला गुरुसदन, तर त्या गुरुसदनामध्ये पादुकांच्या स्थापनेच्या माध्यमातून त्या दिवसापासून या ठिकाणी आपण बाबांच्या सेवेला प्रारंभ केला। जशी जमत तशी आपण सेवा करत आलो। सर्वांना विनंती आहे की आपण जे काही योगदान देतात त्याबद्दल भक्त मंडळाच्या वतीने आम्ही आपल्याला त्रिवार वंदन करतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर।